कृषी सहाय्यकांना सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम द्यावं, ऑनलाईन कामकाजासाठी लॅपटॉप द्यावा, ग्रामस्तरावर कृषी मित्र हा मदतनीस देण्यात यावा आदी मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी आज राधानगरी तालुका कृषी अधिकारी तहसीलदारांना निवेदन दिले. शासनाचं या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचा एक युनिक फॉर्मर आयडी तयार करणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रिस्टॅक या योजनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तालुका कृषी सहाय्यकांनी घेतलाय. राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या राधानगरी शाखेच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे, नायब तहसीलदार सुहास वांगणकर यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. या संदर्भात कृषी मित्रांची मागणी गेली कित्येक वर्ष आम्ही करतोय की आमच्या ह्या कृषकांच्या सोबत कृषी मित्र गाव स्तरावर काम करण्यात यावं. मग या मागणीची सुद्धा शासनानं आमच्याकडे कधी दखल घेतलेली बघायला मिळत नाही. ह्यावेळी सर्व कृषी सहाय्यक संघटना राज्यस्तरावरून एकवटून आज आम्ही सर्व तालुक्यातील तहसीलदार, सन्माननीय कलेक्टर साहेब, सन्माननीय सचिव साहेब यांना आज निवेदन देऊन या ॲग्रिस्टॅकच्या योजनेबद्दल आम्ही बहिष्कार टाकत आहोत. शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबर शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी सहाय्यक करतात. मात्र ग्रामस्तरावरती कृषी सहाय्यकांना कार्यालय नसल्यामुळं मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय. याकडे शासनानं लक्ष देऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. यावेळी संघटनेचे राधानगरी तालुका अध्यक्ष तानाजी परीट, उपाध्यक्ष युवराज सावंत, कृष्णात एकल, MS कांबळे, अमोल कांबळे, सविता बकरे यांच्यासह राधानगरी तालुक्यात कृषी सहाय्यक उपस्थित होते.